नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे चिवळची भाजी. तर ही भाजी उन्हाळ्यात मिळते आणि चवीला खूप छान होते. तर याला चिवळ, चिघळ, बारीक घोळ, चिवची भाजी अशी वेगळी-वेगळी नावं आहेत. तर इथे आपण ही 1 पाव भाजी घेतली. ही आपल्याला छान निवडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी बारीक कापून घ्यायची आहे. तर याच्या आधीही मी या भाजीचे 3 ते 4 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची हे आपण व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. तर बघायला विसरू नका. इथे आपल्याला ही अशी छान कापून घ्यायची आहे. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. इथे आपण पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यात बारीक कापलेला 1 टीस्पून लसूण घालायचा, 1 टीस्पून मोहरी घालायची. बारीक कापलेली हिरवी मिरची आपण यात घालणार आहोत. तर 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आपण इथे याच्यामध्ये घातल्या. हे सगळं असं छान परतवून घ्यायचं. यात हळद घालायची अर्धा टीस्पून, तिखट घालायचं 1 टीस्पून, बारीक कापलेली चिवळ घालायची. तर या भाजीला तेल थोडं जास्त लागतं, नाहीतर ही भाजी चिकट होते. त्याच्यामुळे आपल्याला या भाजीसाठी तेल थोडं जास्तच वापरायचं आहे. तर इथे आपण ही बारीक कापलेली चिवळ याच्यामध्ये घातली आणि हे अशी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. यात आपण एक कैरी बारीक कापून घालणार आहोत. तर कैरी आपल्याला 1 टेबलस्पून बारीक कापून याच्यामध्ये घालायची आहे. कैरीमुळे या भाजीला चव खूप छान येते. तर इथे आपण 1 टेबलस्पून बारीक कापलेली कैरी याच्यामध्ये घातली. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 5 ते 10 मिनिट मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे आपण चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. तयार झाल्यानंतर आपण ही भाकरी, पोळी, भात याच्याबरोबर सर्व्ह करू शकतो. तर इथे आपण हे असं छान मिक्स करून घेतलं. याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण ही शिजवून घेणार आहोत. तर इथे आपले 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि भाजी छान शिजलेली आहे. यात आपल्याला बेसन घालायचं आहे. तर 2 ते 3 टेबलस्पून बेसन आपण याच्यामध्ये घालणार आहोत. खूप जास्ती बेसन आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही. इथे आपण 3 टेबलस्पून बेसन याच्यामध्ये घातलं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती परत झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपली ही चिवळची भाजी तयार झालेली आहे. इथे आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही चिवळची भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपली ही चिवळची भाजी तयार आहे.